हिंदी साहित्यदीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्यदीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तथा कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तथा काही डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. महात्मा गांधी विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक भरती 2026. नमस्कार मित्रांनो. हिंदी साहित्यदीप चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जर तुम्ही सेट नेट किंवा पीएचडी पूर्ण केली असेल किंवा एक प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. अनेकदा आपण जाहिरातीची वाट पाहत असतो, पण योग्य वेळ, माहिती व मिळाल्याने संधी हुकते. पण आज मी तुमच्यासाठी अशीच एक सुवर्ण संधी घेऊन आलोय. केरळमधील अतिशय प्रसिद्ध अशा महात्मा गांधी विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पगार आणि पदाचा दर्जा खूप चांगला आहे. पण या पदासाठी अकॅडमिक लीव्ह 10 असून सुरुवातीचे मूळ वेतन तब्बल 57,700 रुपये इतके असणार आहे. चला मग या भरतीची सविस्तर माहिती, पात्रता आणि महत्वाच्या तारखा सोप्या भाषेत समजून घेऊया. याआधी मी तुम्हाला मूळ जाहिरात जे आहे ते तुमच्या समोर होणार आहे. ही जाहिरात आहे, पाहू शकता. 27/2/2026 या दिवशी ही जाहिरात समोर आलेली आहे. नोटिफिकेशन आहे. असिस्टंट प्रोफेसर आणि पे अकॅडमिक लीव्ह 10 57,700 याचा उल्लेख केलेला आहे. डिपार्टमेंट, क्वालिफिकेशन, नंबर ऑफ पोस्ट आदी कॉस्ट जे आहेत तशाची जागा आहेत पाहून घेऊ शकता. एलिजिबिलिटी, त्यानंतर वेगवेगळ्या डेट्स, पीएचडी साठी काय काय आहे, बी जनरल कॅन्डिडेटसाठी काय आहे, सगळ्या या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. हाऊ टू अप्लाय, कसं करू शकता तुम्ही अप्लाय, या बी इथे गोष्टी दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी, लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन 31/3/2026, हार्ड कॉपी 6/3/2026 रिसिव्ड झाली पाहिजे. हे रजिस्ट्रारचं एक पत्र आहे. मित्रांनो, ह्याचे 4 पेज आहेत. या 4 पेजचं सोप्या भाषेत आपण विश्लेषण इकडे पाहणार आहोत. कोणकोणत्या विषयासाठी या जागा आहेत आणि काय पात्रता असू शकते, पहिल्यांदा जाणून घेऊया. सगळ्यात आधी पाहूया की नेमकं कोणत्या विषयासाठी जागा आहेत. शिक्षण शास्त्र, एज्युकेशन, मॅनेजमेंट दुसरा नंबर, तिसरा रसायनशास्त्र, केमिस्ट्री, इतिहास किंवा समाजशास्त्र, हिस्ट्री, सोशॉलॉजी आणि इंग्लिश. आता पाहूया शैक्षणिक पात्रता, क्वालिफिकेशन. या पदासाठी युजीसी 2018च्या नियमानुसार पात्रता ठरवली आहे. पहिली अट, तुमच्याकडे संबंधित विषयात किमान 55 गुण सह पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. दुसरी अट आहे, यासोबत तुम्ही युजीसी सीआर ची नेट परीक्षा उत्तीर्ण असावी किंवा त्यास राज्याची सेट परीक्षा उत्तीर्ण असावी. जर तुम्ही नेट सेट असाल तर 2009 किंवा 2016च्या नियमानुसार तुमची पीएचडी पूर्ण झाली असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. वयोमर्यादा, एज लिमिट, जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज शुल्क आणि इतर राज्यातील उमेदवारासाठी महत्वाचा नियम, रूल्स. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल. रजिस्ट्रेशन फीस खुल्या प्रवर्गासाठी, ओपन कॅटेगरीसाठी आणि इतर उमेदवारासाठी अर्ज शुल्क आहे 2,000 रुपये. एससी एसटी उमेदवारासाठी 1,000 रुपये ठेवण्यात आलेली आहे, फीस ठेवण्यात आलेली आहे. हे शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. एक अत्यंत महत्वाचा नियम, जे विद्यार्थी केरळच्या बाहेरून अर्ज करणार आहेत त्यासाठी, उदाहरणार्थ तुम्ही महाराष्ट्राचे विद्यार्थी, आपल्यासाठी हा नियम खूप खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, जाहिरातीत स्पष्ट नमूद केलेले आहे की ज्या जागा विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव आहेत त्या जागेवर केरळ राज्याबाहेरील उमेदवाराला अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे इतर राज्यातील, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील उमेदवार फक्त खुल्या ओपन ओसी जागेसाठीच अर्ज करू शकतात. हे लक्षात ठेवा. महत्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करावा, इम्पॉर्टंट डेट लिंक. आता सर्वात महत्वाचा भाग, तारखा आणि अर्ज करण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे डायरी आणि पेन असेल तर या तारखा नक्की लिहून ठेवा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात 2 मार्च 2026. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026. अर्जाची हार्ड कॉपी पोहोचण्यासाठी शेवटची तारीख जी आहे 6 एप्रिल 2026. अर्ज कसा करावा, तुम्हाला या वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. पहिल्यांदा नोटिफिकेशन पूर्णतः स्वच्छ आणि बारीक बारीक गोष्टी समजून घ्या.
आणि अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांची प्रिंट आउट हार्ड कॉपी काढायची आहे आणि तुमच्या सर्व प्रमाणपत्रासह स्वयं स्वाक्षांकित सेल्फ अटॅचमेंट प्रती जोडून त्या दिलेल्या पत्त्यावर 6 एप्रिल 2026 पूर्वी पाठवायचं आहे. वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, प्राध्यापक होण्याची वाट सोपी नक्कीच नसते. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून सेट नेट पीएचडी सारख्या कठीण परीक्षा पास केल्या आहेत. तुमची ही मेहनत वाया जाणार नाही. देशभरात अशा अनेक संधी उपलब्ध होत आहेत. फक्त आपण अपडेट राहणे गरजेचं आहे. कधी कधी वाटतं की एकाच जागेसाठी मी खूप अर्ज कशाला करायला करूया. पण लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त एकच जागा हवी आहे. स्वतःवर आणि स्वतःच्या अभ्यासावर पूर्ण विश्वास ठेवा. अशी संधी तुम्हाला कधीही सोनं करून देऊ शकते. तुम्हाला या भरतीबद्दल किंवा सेटनेटच्या तारखेबद्दल काही शंका असतील तर कमेंट्समध्ये बॉक्समध्ये नक्की विचार तुमचे मांडा आणि मी उत्तर देण्याची नक्की प्रयत्न करेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि प्राध्यापक भरतीचं असंच नवीन अचूक माहितीसाठी हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब 100% करा. कारण का तुमचं एक सबस्क्राईब तुम्हाला नोकरी देऊ शकतं आणि मला उत्साह आणि प्रेरणा देऊ शकतं. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सकारात्मक राहा. खूप खूप आभार. संत कबीर कहते हैं, मी शेवटला जाते वेळेस हे वाक्य जे 100% म्हणणार, करत करत अभ्यास जडमती सुजान होय. तुम्ही अभ्यास करत राहिलात, सातत्य ठेवलात तर बऱ्याच काही गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. खूप खूप आभार.